आता टाइप्स ऑफ डिझास्टर यामध्ये मुख्य 3 टाईप आहे, जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. आता जिओफिजिकलचे 2 टाईप्स आहे, एक आहे जिओलॉजिकल आणि दुसरा आहे ॲटमॉस्फेरिक. अगोदर आपण जिओलॉजिकल बघू. Geological, for example, earthquake, volcano, tsunami, landslides, landfall, erosion, alkalization, flooding, etc. Atmospheric, for example, hot and cold waves, snowstorms, snowfall, cyclones, hailstorm, drought, flood, meteoroid, sunspots, etc. आता जिओफिजिकलमध्ये आपण पहिला टाईप पाहिलो जिओलॉजिकल. यामध्ये पहिला आहे अर्थक्वेक, भूकंप असेल, व्होल्कॅनो ज्वालामुखी, सुनामी लाट असेल, जे समुद्रामध्ये भूकंप आल्यावर किनाऱ्याजवळ जी मोठी लाट धडकते त्याला आपण सुनामी म्हणू. लँडस्लाइड्स आणि लँडफॉल म्हणजे कधी कधी भूस्खलन होतं, हे की नाही. तर अशा वेळेस पावसाच्या पाण्यासोबत असे मातीची ढिगार आहे की नाही, डोंगर फुटून माती जास्त प्रमाणात वाहू लागते. त्यानंतर आहे इरिजन म्हणजे जमिनीचं क्षरण असेल, अल्कलायझेशन जी जमीन आहे ती त्यामध्ये अल्कलीचं प्रमाण जास्त होणे, आणि फ्लडिंग जे पूर वगैरे, महापूर वगैरे, या सर्वचे सर्व जिओलॉजिकल डिझास्टर्स आहेत जिओफिजिकल कॅटेगरीमध्ये. ॲटमॉस्फेरिकमध्ये हॉट अँड कोल्ड वेव्स, कधी कधी शीतलहर आणि उष्णलहरी है ना येतात. त्यानंतर स्नोस्टॉर्म म्हणजे जे हिमवादळ म्हणू त्याला आपण, स्नोफॉल, बर्फवृष्टी, सायक्लोन्स, चक्रीवादळे, जी गारपीट होते त्याला आपण हेलस्टॉर्म म्हणू. ड्रॉप म्हणजे दुष्काळ, फ्लड म्हणजे पूर, मेटेरॉइट म्हणजे उल्कापात वगैरे होतं, जे ताऱ्यांचे तुकडे असतात लहान लहान त्याच्यामुळे पृथ्वीकडे यायला लागतात, उल्कापात म्हणतो आपण त्यांना, रात्री चमकतो बघा कधी कधी ते. आणि सनस्पॉट, आणि सूर्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही प्रमाणात डाग तयार झाले आहे की नाही, कारण सूर्याचा हाफ लाईफ आपण डिस्कस केलं आहे. त्यानंतर पाहू आपण बायोलॉजिकल टाईप ऑफ डिझास्टर्स. यामध्ये पहिला टाईप आहे प्लांट. फॉर एक्झाम्पल, फॉरेस्ट फायर, फंगल डिसीजेस स्प्रेडिंग, वीड, aquatic, carrot grass, common grass. आता फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा, ओके, जंगलाला आग लागणे, फांदीला फांदीपासून. त्यानंतर फंगल डिसीज स्प्रेड्स होणे, जसं की ब्लिस्टर. तर हे फंगल डिसीजसुद्धा बायोलॉजिकल डिझास्टर आहे, बऱ्याच वेळेस पिकांचं नुकसान होतं. आणि वीड म्हणजे तण आहे, ते आयदर ते ॲक्वॅटिक, कॅरट ग्रास आणि कॉमन ग्रास म्हणजे कोणत्याही प्रकारचं गवत असू दे, आणि जलचर, या संदर्भात जर वीड स्प्रेड होत असेल तर तो बायोलॉजिकल डिझास्टर आहे. ॲनिमल, इन्फेक्टियस व्हायरसेस, बॅक्टेरिया, cholera, malaria, hepatitis, plague, insects, bite of poisonous animal, etc. आता इन्फेक्टिजियस व्हायरसेस जे आहेत म्हणजे ज्यांच्यामुळे विविध प्रकारचे ॲनिमल्सला आजार होतात, हे सुद्धा एक डिझास्टर आहे. आता काही बॅक्टेरिया असतात की ते विविध डिसिजेसला कारणीभूत असतात. कॉलरा असेल, मलेरिया, हेपॅटिटिस, प्लेग, हे असे आजार आहेत की जे बॅक्टेरियामुळे डिसीज आहेत. त्यानंतर इन्सेक्ट्स, कीटक जे आहे त्यांच्यामुळे सुद्धा म्हणजे कीटकांचा सर्वकडे प्रादुर्भाव होणं, हे सुद्धा एक डिझास्टर्स आहे. आणि जे पॉयझिनियस ॲनिमल आहे, विषारी प्राणी, तर हे जर चावले तर अशा वेळेससुद्धा ते एक प्रकारचं काय आहे, ॲनिमल डिझास्टर आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणात जर झालं तर. त्यानंतर आहे मॅनमेड. त्यामध्ये आहे अगोदर अननोन, पॉइझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅन्ड ॲक्शन, ॲक्सिडेंट. पॉयझनियस गॅसेस, विषारी वायू जर बाहेर पडत असेल तर हे जसं की भोपाळ दुर्घटना आहे की नाही, MIC, मिथेल आयसोसायनाइड नावाचं विषारी वायू बाहेर पडला होता. ॲटॉमिक टेस्ट असेल, जी अणु चाचणी घेतो आपण, आणि अणुस्फोट वगैरे तयार केल्यानंतर, अणुबॉम्ब तयार केले का भारतानं त्यावेळेस. आणि अनप्लॅन ॲक्शन म्हणजे अनियोजित जर कृती असतील ॲक्सिडेंटसारख्या, ओके.
तर हे सर्वचे सर्व मॅनमेड डिझास्टर्स आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल डिझास्टर, war, fire, bomb blast, forced migration, terrorism, rapes, child labor. आता युद्ध ही सुद्धा एक आपत्तीच आहे. त्यानंतर एखाद्या बिल्डिंगला फायर वगैरे लागणे. त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट आहे ना, एक देश दुसऱ्या देशावर कधी कधी काय करतो, बॉम्ब ब्लास्ट. फोर्स मायग्रेशन म्हणजे जबरदस्तीचं स्थलांतर करायला लावणं, तर यालासुद्धा एक ही आपत्तीच आहे. टेररिझम, आतंकवाद, रेप्स असतील, आणि चाइल्ड लेबर म्हणजे बाल कामगार आहे ना, 14 वर्षाखालील मुलं जर काम करत असतील ते सुद्धा एक डिझास्टरच आहे. त्यानंतर पाहू आपण इफेक्ट ऑफ डिझास्टर. We have understood the serious effects of disaster with the help of above mentioned questions. आता डिझास्टरचे इफेक्ट जे आहेत तर त्याचे काही सिरियस इफेक्ट आहे आणि त्या संदर्भात ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती तुम्ही करू शकता. Collapsing of bridges, flooding of coastal villages, shortage of food are some of the problem of floods. आता पुरा संदर्भातल्या समस्या जर पाहिल्या आपण, ओके, तर जेव्हा पूर परिस्थिती असते तर अशा वेळेस एकतर ब्रिजेस जे आहेत, पूल वगैरे, हे कोलमडून पडतात. त्यानंतर जे कोस्टल विलेजेस आहे म्हणजे नदी शेजारची जे गावं आहेत तर त्या ठिकाणी काय होतं, फ्लडिंग, पूर्ण महापुरामुळे ते पाणी शिरलं असतं गावामध्ये. आणि तिसरं म्हणजे शॉर्टेज ऑफ फूड, आणि जे अन्नधान्य आहे त्याची टंचाई तयार होते बा, आहे की नाही. Collapsing of houses, developing cracks in land are some of the effects of earthquake. आता भूकंप झाल्यावर तुम्हाला माहीत आहे की घरं पडतात, आहे की नाही, म्हणजे हाऊस हे कोलॅप्स होतात. काही वेळेस जी जमीन आहे त्यामध्ये भेगा तयार होतात मोठमोठ्या, म्हणजे क्रॅक्स तयार होतात. Disasters like forest fire and drought also adversely affect the environment. आता वणवा, फॉरेस्ट फायर आणि ड्रफ म्हणजे दुष्काळ, याच्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं. However, what is exact nature of these disasters? मग या आपत्तीचं निश्चित स्वरूप कोणत्या पद्धतीचं असतं? Whether there are any changes in nature before the occurrence of disasters. म्हणजे एखादी आपत्ती येण्याच्या अगोदर निसर्गामध्ये काही चेंजेस दिसायला लागतात का? For how long the effects occur after the occurrence of disasters. आणि एखादा डिझास्टर जर येऊन गेला, हे की नाही, घडून गेला, तर त्याचे इफेक्ट जास्त कालावधीपर्यंत टिकून राहतात का? मग राहतात तर कशा पद्धतीचे? It needs to be think over all these aspects. This helps us to understand the nature and gravity of the disaster. आणि वरचे सर्व मुद्दे आपण विचारात घेतले तर जे डिझास्टर जे आहे, आपत्ती, तर याची नेचर आणि ग्रॅव्हिटी म्हणजे याचं जे स्वरूप आहे आणि ग्रॅव्हिटी म्हणजे याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला समजू शकतात. Disasters definitely affect the economy of the nation. आता हे जे डिझास्टर आहे याच्यामुळे निश्चितच देशाची जी अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमी, तर त्याला सुद्धा फटका बसतो. That effect is always relative to disaster and economy. That is, if any part is destroyed, there are long-lasting effects on economy due to huge expenses on its reconstruction. आता डिझास्टर आणि इकॉनॉमी हे दोन्ही सोबत आहे बघा, म्हणजे त्याचा परिणाम, डिझास्टरचा फार विपरीत असा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. कारण एकदा एखादी आपत्ती येऊन गेली की त्याचं लॉंग लास्टिंग इफेक्ट हे इकॉनॉमीवर दिसून येतो. जसं की एखाद्या वेळेस फार मोठा भूकंप येऊन गेला तर एखादं शहरच उद्ध्वस्त झालं तर ते शहर पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करण्याला खूप खर्च लागतो ना, म्हणजे तिथं बराच पैसा गव्हर्नमेंटला खर्च करावा लागतो. म्हणजे रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत. An effect of disaster on social leadership is that if local leadership is not strong enough, citizens become confused. आता जे सामाजिक नेतृत्व आहे, सोशल लिडरशिप, तर याच्यावर सुद्धा डिझास्टरचा परिणाम होतो. कारण ते जर स्ट्रॉंग नसेल तर अशा वेळेस सिटिजन जे आहेत, नागरिक जे आहेत, ते काय होतात, कन्फ्यूज होतात. It affects their participation in rescue and rehabilitation activities. आणि त्याचा परिणाम जर पाहिला आपण तर जे रेस्क्यू ऑपरेशन म्हणू आपण, लोकांना वाचवणे, त्यानंतर रिहॅबिलेशन म्हणजे त्यांचं पुनर्वसन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. Administrative problems arise during the disaster.
आणि जेव्हा आपत्ती एखादी येते तशा वेळेस त्या ठिकाणी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स म्हणजे प्रशासकीय समस्यासुद्धा तयार होतात. म्हणजे प्रशासनाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. कधी कधी काय होतं की पूर्ण पोलीस फोर्स कामाला लावावा लागतो ऐनवेळेस, मग बाकी गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. If local governing bodies are affected by disasters, related departments cannot answer the problems of disasters efficiently. आता जे लोकल गव्हर्निंग बॉडीज आहेत तर त्याच्यावरच जर या आपत्तीचा परिणाम झाला डिझास्टरचा, तर तो संबंधित विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, तर तो डिझास्टरच्या प्रॉब्लेमची जी इफिशियंटली आहे म्हणजे किती परिणामकारकता आहे तर त्याचं उत्तर देऊ शकते का? नाही, कारण स्वतःच ते डिझास्टरचे शिकार झाले आहेत. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapse. म्हणजे याचा अर्थ त्याच्या संबंधित सर्व डिपार्टमेंट जे आहे त्याच्यावर सुद्धा डिझास्टरचा परिणाम होतो आणि पूर्ण जी आपली यंत्रणा आहे ती काय होऊन जाते? कोलॅप्स, कोलमडून पडते. त्यानंतर आपण एक चार्ट दाखवलेला आपल्याला. ओके, आता डिझास्टर त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक इफेक्ट बघू. Sudden increase in fund expenditure, shortage of funds for development of other sectors, decrease in productivity. आता काय होतं की सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर. म्हणजे एखादी आपत्ती येऊन गेली आणि त्यासाठी समजा जर आपण एखादं गाव आहे किंवा एखादं मोठं शहर जर भूकंपामुळे उद्ध्वस्त झालं तर त्याचंच पुनर्वसन करताना बाकीच्या जे हे असतात डेव्हलपिंग, म्हणजे कुठं रोड्स तयार करायचे असतील, कुठं ब्रिज तयार करायचे असतील, कुठं गार्डन, मग ते विकासाची कामं करता येतात का? नाही. म्हणजे हा एक इफेक्ट म्हणू आपण. ओके, त्यानंतर एन्व्हायरमेंटल, Partial or complete collapsing of buildings, drying out of water sources, contamination of water, stinky pollution of environment due to decomposing कॉर्प्सेस of human and other animals. आता पर्यावरणाचं नुकसान म्हणजे काय होतं की जे बिल्डिंग्स आहेत तर ते पार्शियल किंवा थोड्या प्रमाणात किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त होतात है ना डिझास्टरमुळे. त्यानंतर जे वॉटर सोर्सेस आहेत ते ड्राईंग आऊट, ते पण त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात यूज केले जातात. कंटेमिनेशन ऑफ वॉटर, कधी कधी पाण्याचं दूषितीकरण पण होतं. स्टिंकी पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्पेस ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. आणि मानव आणि इतर ॲनिमल जे आहेत तर एखाद्या घटनेनंतर तिथं डेथ झाली आहे की नाही, ते डिकम्पोज झाल्यामुळं सुद्धा ते आजूबाजूचं पूर्ण पर्यावरण हे थोडंसं अनहेल्दी होऊन जातं आहे की नाही स्टिंकी पोल्युशनमुळं. त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल्स, Stress on workers, collapsing of transport system, shortage of facilities, etc. आता प्रशासकीय म्हणजे काय होतं? स्ट्रेस ऑन वर्कर, कामगारावर ताण येऊन जातो. कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, कधी कधी काय होते की जी दळणवळण व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडून जाते. शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज, आणि लोकांना ज्या सुखसुविधा पाहिजे आहे की नाही त्याचा काय तयार होतो? तुटवडा, म्हणजे कमी प्रमाणात मिळतात. त्यानंतर मेडिकल Injuries, emotional or mental stress, increase in epidemics, death of victims. आता डिझास्टरमुळं काही जणांना इंजुरीज येते, काही जणांना स्ट्रेस येतो, आयदर तो इमोशनल असेल किंवा मेंटल असेल, कारण जवळचे वगैरे हे ना नातेवाईक, फॅमिली मेंबर्स जर त्याचे विक्टिम्स असतील तर. इन्क्रीज इन एपिडेमिक्स अँड डेथ ऑफ विक्टिम्स, तर साथीचे रोग पण पसरतात. एपिडेमिक्स म्हणजे साथीचे रोग पसरणे, आणि डेथ ऑफ विक्टिम्स म्हणजे कधी कधी जे विक्टीम आहे म्हणजे ज्यांच्यावर डिझास्टर आलं त्यांची कधी कधी या केसेसमध्ये डेथ पण होते. आता हे जे सोशल आहे, सोशल परिणाम जर पाहिला आपण त्याच्यामध्ये काय होईल बरं? होमलेस, बऱ्याच वेळेस लोक काय होतील? बेगर होतील, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जे बेसिक नीड्स आहेत त्यांच्या, अन्न वस्त्र निवारा, या गोष्टींचा तुटवडा तयार होऊ शकतो, म्हणजे फूड, वॉटर अँड क्लॉथिंग. त्यानंतर दुसरं एक होऊ शकतं की बऱ्याच वेळेस आपत्तीमध्ये पाहिलो आपण की चोरीच्या वगैरे क्राईम, म्हणजे काही लोकांना म्हणजे माणुसकीच नसते की नाही, तर अशा ठिकाणी चोऱ्या वगैरे यांचं पण प्रमाण वाढू शकतं. म्हणजे थेफ्ट असेल, क्राईम, हे पण इन्क्रीज होतो आहे ते. आणि त्यानंतर दुसरा जो पॉईंट पाहिला होता आपण, आता पॉलिटिकल जर पाहिलं आपण तर स्ट्रॉंग
लिडरशिप जर असेल, चांगले नेते वगैरे असतील तर डेफिनेटली ते काय प्रोव्हाइड करतील, हेल्प प्रोव्हाइड करतील. त्यानंतर केअर टू विक्टीम, जे काही त्यांच्यावर आपत्ती आलेली आहे त्यांची ते काळजी घेतील. त्यानंतर इमिजिएटली त्यांना जे हेल्प वगैरे लागेल, फर्स्ट एड वगैरे ते प्रोव्हाइड करणं. तर अशा वेळेससुद्धा पॉलिटिकल जे राजकीय लोक आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतातच, हे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प चालवणे, NGOsची मदत घेणे, हे का नाही. त्यानंतर नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. Taking into consideration the scopes of disaster, some of the important facts must be thought over as follows. आता डिझास्टरचा स्कोप कोणत्या पद्धतीचा आहे हा एक गोष्ट विचारात घेऊन ओके काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत की ज्याचा पूर्णपणे विचार व्हायला पाहिजे. ओके, तर त्यामध्ये 6 पॉईंट आहे. पहिला आहे प्री डिझास्टर फेज, म्हणजे आपत्ती येण्याच्या अगोदरचा कालावधी. त्यानंतर वॉर्निंग फेज, म्हणजे एकदा कळालं की आता आपत्ती येऊ शकते तर अशा वेळेस लोकांना काय करणे, वॉर्न करणे. त्यानंतर इमर्जन्सी फेज, म्हणजे कधी कधी काय अचानकपणे येतं तर अशा वेळेस आपल्याकडे यंत्रणा तयार पाहिजे आणीबाणीमध्ये. त्यानंतर आहे रिहॅबिलेशन फेज, म्हणजे अशा वेळेस काय होईल, आपत्ती येऊन गेली आणि आता लोकांचं काय करायचं आहे, पुनर्वसन. त्यानंतर रिकव्हरी, त्याच्यातून पूर्णपणे कव्हरिंग करायचं. आणि रिकन्स्ट्रक्शन, काही बांधकाम वगैरे जे असतील तर सर्व काही सुरळीत करून घेणे. तर असे काही फेजेस आहेत. Taking into consideration the nature and scope of disaster, only 3 aspects of disaster are important for common citizens. आता डिझास्टरचं नेचर आणि स्कोप हे जर आपण कन्सिडरेशनमध्ये विचारात घेतला तर 3 ॲस्पेक्ट्स आहेत डिझास्टरचे जे सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे इमर्जन्सी फेज, दुसरा आहे ट्रान्झिशनल फेज आणि तिसरा आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. अगोदर आपण फेज ऑफ इमर्जन्सी पाहू. फेज ऑफ इमर्जन्सी. Important character of this phase is that maximum lives can be saved by quick action during this phase only. आता फेज ऑफ इमर्जन्सी ज्याला आपण आणीबाणीची परिस्थिती म्हणू है ना, तर यामध्ये अशा काही क्विक ॲक्शन व्हायला पाहिजे की जास्तीत जास्त लोकांना आपण वाचवू शकू, आहे की नाही. हे यामध्ये अपेक्षित असतं. जसं की एखाद्या वेळेस महापूर आलं, आहे की नाही, पूर्ण गावामध्ये पुराचं पाणी पसरलं तर अशा वेळेस किती आपण जास्तीत जास्त लोकांना वाचवू शकतो, आहे की नाही. तर हे फेज ऑफ इमर्जन्सीमध्ये येईल. Various actions like search and rescue operations, medical assistance, first aid, restoring communication service, removing the people from affected area are expected in this phase. आता याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे, तर पहिला आहे की सर्च ऑपरेशन, आहे की नाही. एखाद्या फॅमिलीचं कोणी मेंबर हरवलं असेल त्याला शोधणे. रेस्क्यू ऑपरेशन, म्हणजे कोणी कुठं अशा ठिकाणी अडकलं की त्याला सहजासहजी बाहेर निघता येत नाही तर अशा वेळेस त्याला पोलीस यंत्रणा किंवा जे स्पेशलिस्ट असतात किंवा आग वगैरे असेल तर अशा वेळेस अग्निशामक दल यांची मदत घेणे. मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, प्रथमोपचार वगैरे ते पण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणची समजा लँडलाईन व्यवस्था पूर्णपणे बंद आहे, मोबाईल व्यवस्था पूर्णपणे तिथे चलत नाही, अशा वेळेस त्याला पुन्हा एकदा सुरू करणे. रिमुव्हिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, आणि लोक जे आहेत ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीपासून त्या ठिकाणापासून त्यांना काय करणे, दूर नेणे. हे सर्व या फेज ऑफ इमर्जन्सीमध्ये अपेक्षित आहे. Gravity of disaster can be estimated in this phase. आणि आपत्तीचे जे ग्रॅव्हिटी म्हणजे परिणाम असेल तर तो एस्टिमेट ग्रॅव्हिटी फेज ऑफ इमर्जन्सीमध्येच केला जातो. ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation work is started in this phase after the subsidence of any type of disaster. आता कोणत्याही टाईपचा डिझास्टर जो आहे तर हा घडून गेल्यानंतर ओके त्यानंतर जे स्टार्ट होते ती फेज कोणती असते, रिहॅबिलिटेशन वर्क. It includes clearing of debris, restoring water supply, repairing roads, etc. आता जे काही कचरा वगैरे काय झाला जे काय झालं असेल समजा, जसं की पूरच्या परिस्थितीमध्ये कधी कधी दलदलसारखं वगैरे प्रदेश तयार होतो, आहे की नाही. तर अशा वेळेस त्याला क्लिअर करणे. नंतर रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, लोकांना जे पिण्याचं आणि अंघोळीसाठी वगैरे कपडे वगैरेसाठी व्यवस्थित सर्व प्रकारचं वॉटर सप्लाय पुन्हा एकदा सुरळीत करणे. त्यानंतर रोड वगैरे काही भेगा वगैरे पडले असतील तर अशा वेळेस रोड रिपेअर करणं. हे सर्व ट्रान्झिशनल फेजमध्ये येतं.
so that it will help to bring normalcy in public life. म्हणजे त्यांचं जीवन आपल्याला काय करायचं, सर्वसामान्य सुरळीत करून द्यायचं या फेजमध्ये. Rehabilitation of the victim is important aspect of this phase. आणि ज्याच्यावर आपत्ती आलेली आहे तो विक्टीम, आणि त्याचं आपल्याला रिहॅबिलिटेशन या फेजमध्ये महत्त्वाचं आहे. Generally, different institutes offer the monetary and other type of help to such people. आता बरेचसे NGOs किंवा इन्स्टिट्यूट असतात की अशा वेळेस ते डिझास्टरमध्ये जे विक्टिम्स असतात त्यांना मदत पण करतात, किंवा काही म्हणजे काही स्पेशल टाईपचे पण लोक असतात जे मदतीच्या हिशोबाने आहे की नाही मदतीचा पुरवठा करतात. It helps to soothe the mental stress at the earliest if the victim are offered with a permanent means of earning livelihood, and this is true rehabilitation. म्हणजे आपण त्यांना मेंटल स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करतो, आणि विक्टीम जे आहेत तर त्यांचं जे जीवन आहे समजा आहे की नाही, तर मदतीपेक्षा परमनंट त्यांच्यासाठी आपण अर्निंगचं समजा एक सोर्स उपलब्ध करणे, म्हणजे मदत किती दिवस करणार आपण त्यांना आहे की नाही, त्यांना जगण्यासाठी स्टँड करणं, हे खऱ्या पद्धतीचं काय झालं, ट्रू रिहॅबिलिटेशन झालं. त्यानंतर आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. This is highly complicated phase. ओके, मग तिन्ही फेजमध्ये सर्वात कॉम्प्लिकेट जर कोणती असेल तर ती कोणती आहे, रिकन्स्ट्रक्टिव्ह फेज. This phase begins in transitional phase. आता सेकंड जे आपण ट्रान्झिशनल फेज पाहिली त्याच्याच ती फेज संपत आली की ही फेज काय होते, सुरू होते. People reconstruct their buildings and facilities like roads and water supply are restored. म्हणजे पूर्णपणे कसं झालं आहे, खर्चिक आहे का नाही. बिल्डिंग्स रिकन्स्ट्रक्ट करणे, रोड फॅसिलिटी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने, वॉटर सप्लाय रिस्टोअर करणं, हे सगळं याच्यामध्ये आलं. Farming practice are restarted. त्यानंतर जे शेती आहे ना ती पूर्ववत करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. However, it takes long time to reconstruction. आपल्याला माहिती आहे की रिकन्स्ट्रक्शन हे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, म्हणजे जास्त वेळ खाऊ प्रोसेस आहे, लॉंग टाईम लागतो त्याला. Planet Earth has experienced many natural disasters. आता आपली जी पृथ्वी आहे त्याने बऱ्याचशा नैसर्गिक आपत्तीला असा अनुभव घेतलेला, एक्सपिरियन्स केलेला आहे. Listening to the description of those disasters brings numbness to the mind. आणि आपण जर पृथ्वीवर लिस्ट करत बसलो किंवा ऐकत बसलो की कशा कशा पद्धतीच्या आपत्ती आपल्या पृथ्वीवर आलेल्या आहेत, तर आपलं जे माइंड आहे हे काय म्हणता येईल, नमनेस म्हणजे बधीर होऊन जाईल. ते फेसेस केले आहेत आपल्या पृथ्वीने, माहिती आहे का. Most of the disasters are related unpredicted situations have been occurred in the Asian continent and region of Pacific Ocean. आणि जे आपला आशिया खंड आहे आणि पॅसिफिक महासागराचा जो प्रदेश आहे तर यामध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त डिझास्टर येऊन गेलेले आहेत, आणि रिलेटेड अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन म्हणजे अशा काही घटना झालेल्या आहेत की ते जर आपण ऐकत बसलो तर आपलं माइंड कसं होईल, नमनेस. Huge loss of the life and the planet Earth has been occurred due to such disasters. म्हणजे बऱ्याच प्रमाणात जीवितहानी झालेली आहे ना, बरेच प्राण गेलेले आहे, आणि जे प्लॅनेट अर्थ आहे हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू सच डिझास्टर, म्हणजे अशा डिझास्टरमुळे प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी वगैरे झालेली आहे समजा. Generally, conditions. Such condition of natural imbalance have been arisen due to greed of economic progress of human being. आणि जनरली जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीचे कंडिशन्स आलेत नॅचरल इम्बॅलन्सच्या, ते कशामुळे आलं बरं, कारण मानव काय करला, त्याची आर्थिक प्रगती करला, आणि आर्थिक प्रगती करताना आपण पृथ्वीची काय करलो, अधोगती, बरोबर. म्हणजे नैसर्गिक जे बॅलन्स आहे ते आपण डिस्टर्ब केलं आहे की नाही, आणि त्याचे परिणाम आपण आज बघत आहोत की पाऊस वेळी पडणे, टेम्परेचर जे पाहिलं आपण, ग्लोबल वॉर्मिंग आहे की नाही, pollutions. In reality, old problems of several years have become fears. Example. Example. For example, increasing population, its increasing needs, emerging problems out of it are now at the extreme end.
आता वास्तविकमध्ये जर पाहिलं तर बऱ्याचशा वर्षाचे जे जुन्या समस्या आहेत, ओल्ड प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आज काय बनलेले आहेत, फिअर्स म्हणजे खूप भयंकर बनलेले आहेत. जसं की वाढती लोकसंख्या. आता याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, की इतक्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा जर करायचा असेल, तर त्यांच्या गरजा भागवायच्या असेल, तर वेगवेगळ्या समस्या सध्या उद्भवल्या. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण केमिकल फर्टिलायझर जास्त वापर केला त्यासाठी, बरोबर आहे का. हॅबिटेशन टेक्निक आली म्हणून आपलं जे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्यापासून दूर गेलो, जे गावरान खाद्य अन्न त्यापासून आपण दूर गेलो, आहे की नाही. म्हणजे आता ह्या समस्या एक्स्ट्रीम एंडला आहेत. Such disasters have been increased after the World War II. आणि वर्ल्ड वॉर II केव्हा झालेले माहिती आहे आपल्याला, 1939 ते 45. त्यानंतर असे डिझास्टर जे आहेत हे वाढतच गेले. Condition of instability arise in the country due to various reasons like economic inequality, racial and religious difference, etc. आता काही इनस्टॅबिलिटी जी आहे, तर जी इनस्टॅबिलिटी आलेली आहे त्याची परिस्थिती, जी इनस्टॅबिलिटी आलेली, जी कंडिशन आलेली आहे अस्थिरतेची, तर याच्या मागं जर कारण पाहिलं आपण, अस्थिरता का तयार होते, जर देशामध्ये इकॉनॉमिक इनइक्विलिटी असेल, म्हणजे आर्थिक विषमता, श्रीमंत जास्त श्रीमंत होत जाणे आणि गरीब जास्तच गरीब जर असेल तर. त्यानंतर आहे रेसियल डिफरन्स अँड रिलिजियस डिफरन्स, म्हणजे काही वांशिक फरक असतो पहा, वंशमध्ये आपण फरक करतो, धर्मामध्ये फरक करतो. तर असं जर डिफरन्स जर असेल, इनइक्विलिटी असेल, तर देशामध्ये अनेक समस्या तयार होतात पहा. Incidents like terrorism, abduction, social differences have been a routine now. आणि काही इन्सिडेंट्स आहे पहा, जसं की टेररिझम, आतंकवाद असेल, ॲबडक्शन, अपहरण वगैरे जे करणं, सोशल डिफरन्सेस, आणि जे सामाजिक फरक म्हणजे जे भेदभाव, सामाजिक भेदभाव, तर हे आज काही समस्या रुटीन बनले आहेत पहा, है की नाही. Production and use of harmful chemical in under ban in developed countries. आता जे विकसित देश आहेत ना, त्यांनी आताच आपण ज्या हार्मफुल केमिकल्सबद्दल बोललो, तर त्याचा वापर आणि त्याची निर्मिती याच्यावर त्यांनी काय घातलेली आहे, बंदी घातलेली, बॅन. However, production of either same or those chemical which can wipe out the human race is common in developing and poor countries. परंतु जरी असं असेल, मात्र हार्मफुल केमिकलचं जर आपण अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये, गरीब देशामध्ये जर पाहिलं, तर आजसुद्धा जी मानवी रेस आहे ना, कॉम्पिटिशन, तर परंतु जे डेव्हलपिंग आणि पुअर कंट्रीज आहेत यांच्यामध्ये मात्र तशा प्रकारचे त्यांच्या दूरदृष्टी ठेवली का त्यांनी नाही, तर तिथे फक्त एक प्रकारची रेस आहे आणि मानवाला संपवून टाकेल अशा पद्धतीचं. कारण ह्या डिझास्टर जे आपण स्वतःला उडून गेलो पहा, त्याच्यामुळं डेव्हलपिंग कंट्रीजनं जसं केलं आहे तसं आपल्याकडे इसेन्शियल आहे, पण अजून आपलं तसं आहे का, नाही. डू यू नो मध्ये आपण एक घटना घेऊ. In 2014, there had been a huge landslide in the villages Malin, Taluka, Ambegaon district, Pune. Following is the image of the school reconstructed after the disaster. आता 2014 पहाटेच्या वेळी घटना घडली होती एक, की भरपूर ह्यूज लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन झालं होतं. म्हणजे मातीचे पूर्ण ढिगारे, म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी ते गाव होतं ना, पूर्ण डोंगर जे आहे हे तर चित्रामध्ये पाहिलं ना, असं पार जसं असं लोंढा वाहत नाही का, तसं पद्धतीनं झालं, पूर्ण कोलॅप्स ॲट ए टाईम झालं. आणि मालिन विलेज जे आहे तर त्या गावाला म्हणजे भरपूर अतोनात असं नुकसान झालं पहा, कित्येक प्रमाणात जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. आणि पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये ते गाव आहे. परंतु आज जर तिथं पाहिलं आपण, तर जसे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगाव आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी यांनी एक शासनाच्या मदतीने एक सुंदर इमारत तयार केली आहे. म्हणजे यांनी काय केलं, रिहॅबिलेशन. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट.
Another such threat to human being is from the atomic energy plants. आता मानवाला संपून टाकल असं जी धोक्याची सूचना आहे ती कोणती आहे? ॲटॉमिक एनर्जी प्लांट. पहा ना, आज जर पाहिलं आपण तर अणुबॉम्ब ही फार मोठं झालेलं आहे. देशाचे भांडणं झाले आणि एक देशाने दुसऱ्या देशावर टाकलं ना, बघायचं काम नाही. For example, radiation leak occurred after a blast in atomic energy plant at चेर्नोबिल युक्रेन. आता तुम्हाला नवी काठीलं होतं ना चेर्नोबिल इन्सिडन्स होतं ना, तर ते ॲक्च्युअल युक्रेन देशामध्ये झालेलं आहे. माहिती आहे का की ॲटॉमिक एनर्जी प्लांट म्हणजे अणुविद्युत केंद्र नाही का, तिथं काय झालं बरं, अणुभट्टीमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यातून रेडिएशन्स काय झाली, लिकेज झालं, म्हणजे रेडिएशन बाहेर पडले. त्यामुळे कित्येक लोकांना असं डेथ झाली, काही लोकांना कॅन्सर, काही लोकांना विविध प्रकारचे आजार. Its ill effects are still experienced in this region. आज सुद्धा त्या गोष्टीचे इफेक्ट तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे किती डेंजरस आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स वगैरे. This atomic energy plant was only used for electricity generation. आता हे जे ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहे तर आपल्याला माहिती आहे त्यापासून जी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो ती कोणत्या टाईपची आहे? न्यूक्लियर टाईपची. Nowadays, many countries are equipped with atomic energy. आता आज रोजी जर पाहिलं तर बरेचसे देश आहे की जे ॲटॉमिक एनर्जीचा वापर करतात, निर्मिती करतात. Out of this, risks of radiation leakage is increasing due to carelessness. परंतु बरेच देश जर पाहिलं आपण तर निष्काळजीपणामुळे काय होतं की रेडिएशन्स लिकेज होण्याची जास्त धोके आहेत, रिस्क आहे. Hence, importance of disaster management has become the foremost need of almost all the nations. म्हणजे सर्व देशांसाठी काळाची गरज काय होऊन बनलेली आहे की जे आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचं महत्त्व प्रत्येकाला कळलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन नीट व्हायला पाहिजे. In fact, it is most necessary for citizens of all countries because they are the main sufferers in any type of disaster. आता सर्वच देशाच्या प्रत्येक नागरिकाची ही नैतिक जबाबदारी मोस्ट नेसेसरी आहे की नाही, की जे कारण तेच ॲक्च्युअल मेन सफरर्स ना. कोणतेही आपत्ती जर आली तर ती नागरिक होणार. म्हणजे प्रत्येक देश म्हणजे काय, नागरिकांचाच देश तयार होतो ना, म्हणजे नागरिकांना त्या गोष्टी घ्या. Hence, direct participation of citizens in disaster management is highly necessary. म्हणून जिथंही आपत्ती व्यवस्थापन असेल तिथं प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग असायला पाहिजे. गव्हर्नमेंट करेल या भरोश्यावर आपण राहायला पाहिजे का? नाही, उलट गव्हर्नमेंटला मदत केली पाहिजे आपण. Similarly, disaster management schemes should be changed with respect to location, time and nature of disaster. आता डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम जी आहे ही वेळेनुसार चेंज व्हायला पाहिजे, जसं की लोकेशन, टाईम अँड नेचर. जसं की एक्झाम्पल सांगतो मी. समजा आपल्या गव्हर्नमेंटनं काय केलं, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी 500 कोटी राखीव केली. डिझास्टर फारच मोठा आला तर गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे, दुसरीकडचे बजेट इकडे वळले पाहिजे. म्हणजे 500 कोटीच्या ऐवजी ठीक आहे 5000 कोटी लागले का, मग बाकीचे म्हणजे लक्षात आलं ही फ्लेक्झिबिलिटी आली. म्हणजे याला आपण म्हणू की आपण डिझास्टर मॅनेजमेंट स्कीमला काय केलं, थोडंसं इम्प्रूव्ह केलं. म्हणजे लोकेशन, टाईम आणि नेचर स्वरूपानुसार ते बदलत असतं मॅनेजमेंटची प्रोसेस. It should not be restricted for a particular period. आणि हे फक्त विशिष्ट कालावधीपुरतंच माहीत पाहिजे का? नाही, तर हे कायम आपण याला तयारच पाहिजे की नाही. Overall, there may be any type of disaster, it should be overcome. म्हणजे डिझास्टर कोणत्याही प्रकारचे येऊ, आपण त्याच्यावर योग्य मॅनेजमेंटनं त्याच्यावर काय करू, मात करू, अशा पद्धतीचं आपलं व्यवस्थापन पाहिजे. Concept of disaster management has been arisen out of this only. आणि याच विचारातून डिझास्टर मॅनेजमेंट ही संकल्पना उदयाला आली आहे, जी मी तुम्हाला अतिशय चांगल्या शब्दात सांगतो. उद्या आपण डिझास्टर मॅनेजमेंट डिस्कस करू.